मंडळी, पुण्यातील छात्रों की गुंज या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या समोर एका आदिवासी विद्यार्थिनीने आपले प्रश्न थेटपणे मांडले होते. तिने सांगितलं होतं की गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील मांजरी या ठिकाणी आम्ही आमच्या प्रश्नांसाठी उपोषण करत असून राज्य सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही. स्वतः आदिवासी विकास मंत्री म्हणताय की यावर मी काही करू शकत नाही. दरम्यान या विद्यार्थिनीचा राहुल गांधींशी संवाद करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय आणि मांजरीतील आंदोलन राज्यातच नाही तर देशभरात पोहोचलं. आता हे आंदोलन हाताळण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी 26 ऑगस्टला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मांजरीतील उपोषणस्थळी भेट देत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत तब्बल 5 तास चर्चा केली. पण यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ असं काही बोलून गेले की त्यांच्या वक्तव्याची राज्यात जोरदार चर्चा होती. झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांना अजब सल्ला देऊन एक प्रकारे विद्यार्थी आंदोलनाची थट्टाच केली आहे असे आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल संतापही व्यक्त केला जातोय. पण झिरवाळ नेमकं काय म्हणाले, त्यावर विद्यार्थ्यांनी त्यांना कसं सडेतोड उत्तर दिलं, गुरुवारी आंदोलन स्थळी नेमकं काय घडलं आणि आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या नेमक्या काय मागण्या आहेत, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, आदिवासी विद्यार्थी आपल्या 14 मागण्यांसाठी पुण्याच्या मांजरी परिसरात गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन करतायत. या आंदोलनात आता हजारो विद्यार्थी सहभागी झाले असून काही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले. त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही नाही, याशिवाय सरकारला त्यांच्या भेटीसाठी एक क्षणही नाही अशी परिस्थिती कालपर्यंत होती. पण बुधवारी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आंदोलन स्थळी भेट देत 15 जणांच्या विद्यार्थी शिष्टमंडळासोबत तब्बल 5 तास बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं जात असलं तरी उपोषणावर मात्र कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाहीये. मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी 2 दिवसाची मुदत मागून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर विद्यार्थी ठाम आहे. दरम्यान या आदिवासी विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या आहेत, तर आदिवासी वसतिगृहांबाबत 2026 मध्ये घेतलेला शासन निर्णय रद्द करून 2011च्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, वसतिगृह प्रवेशासाठी लावलेली 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द करावी. अर्थात ही मागणी सरकारने मान्य केली असून वयोमर्यादा हटवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. बाकी आदिवासी विभागातील रिक्त असलेली सुमारे 12,500 पदे भरावी, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या डीबीटी रकमेत वाढ करावी, विद्यार्थ्यांना संगणक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची मुदत द्यावी, विद्यार्थ्यांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात नवीन वसतिगृह उभारावे, बेरोजगार आदिवासी तरुणांना बेरोजगारी भत्ता द्यावा, विद्यार्थ्यांना बस पासची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि राज्यातील आदिवासी समाजाचं क्षेत्रनिहाय सर्वेक्षण करावं, अशा पद्धतीच्या मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या असून या मागण्या सरकारकडून मान्य केल्याचं तोंडी सांगितलं जात आहे. पण जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही आणि सरकार सर्व 14 मागण्या पूर्ण करण्यासाठी ठोस वेळ मर्यादा सांगत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान बुधवारी विद्यार्थ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके म्हणाले की आदिवासी विभागाचा मंत्री आणि पालक म्हणून मी विद्यार्थ्यांशी अत्यंत सकारात्मक चर्चा केली. आमची पोरपोरी आपल्या हक्कासाठी बोलू लागली आहे, त्याचा मला अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आमचं कोणतंही अडलं नाही. काही तांत्रिक बाबींवर विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी 2 दिवसांचा वेळ मागितला आहे. 2 दिवसात योग्य निर्णय घेऊन उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांशी पुन्हा संवाद साधला जाईल असं आश्वासन मंत्री अशोक उईके यांनी दिलं. तर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपोषण स्थळी केलेल्या एका वक्तव्याने जोरदार वाद पेटलाय. झिरवाळ विद्यार्थ्यांना उद्देशून सल्ला देताना म्हणाले की तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर जेवण करून करा, खाऊन पिऊन करा. मीही अनेक आंदोलने केली. आंदोलने करताना मी चोरून लपून खायचो. तुम्ही खूपच कडक आंदोलन करत आहात. कृपया तसं आंदोलन करू नका. स्वतःच्या जीवाचं नाहक हाल करू नका. दरम्यान झिरवाळ यांच्या या वक्तव्याच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी चांगलाच समाचार घेतला. आम्ही खाऊन पिऊन आंदोलन करायचं असतं तर तुम्ही इथे आलेच नसते, अशा शब्दात विद्यार्थ्यांनी पलटवार केला. बाकी गेल्या 14 दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी पोटात अन्नाचा कणही नसताना आणि उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलेली असताना मंत्री झिरवाळ यांनी असंवेदनशील वक्तव्य करून विद्यार्थ्यांचा अपमान केला.
यांच्या उपोषणाची थट्टा उडवली असं आता बोललं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला मंत्री झिरवाळ यांनी तसं वक्तव्य करण्यामागे त्यांची विद्यार्थ्यांप्रती काळजीची भावना असल्याचं सांगितलं. दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांच्या या उपोषणावर लवकरात लवकर तोडगा नाही निघाला तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्वतः पुण्यातील मांजरी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येऊ शकतात असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय भूमिका घेत आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल. या विषयावर तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.